आपण पाहता तळेगाव टाइम्स फक्त आपण भंडारी हॉस्पिटल या ठिकाणावर त्या ठिकाणी शासनाचा उपक्रम झालेला आहे. आपल्यासोबत मुख्याध्यापक कायदा पद्धतीने थोडक्यात माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, या ठिकाणी आपण विद्यार्थिनी आहेत, आपण आहोत, काय सांगाल? मी सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 4 मधून निकिता शितोळे आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल सर्वात प्रथम म्हणजे इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तसेच ऑरेंज वॉकथॉन आणि भंडारी हॉस्पिटल या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. कारण ह्या जरी लहान मुली असल्या तरी आत्ता समाजातली स्थिती अशी आहे की त्यामध्ये सगळ्याच विद्यार्थिनी लहान वयोगटापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फेस करावं लागतं आहे. काहीतरी घटना घडल्यानंतर काहीतरी विचार करण्यापेक्षा घडू नये म्हणून काय करावं लागतं यासाठी आयोजित केलेल्या ह्या प्रकल्पामध्ये आम्हाला सहभागी करून घेता आलं आणि त्याचबरोबर त्यांना जे काही सक्षमीकरणासाठी धडे दिले ते अतिशय उपयुक्त होते. निश्चितच आम्ही म्हणजे विद्यालयामध्ये देखील आमचा हा उपक्रम राबवूया आणि पुढे कधी आम्हाला गरज पडली तर आमच्या सगळ्या कन्या शाळांमध्ये देखील यांना आमंत्रित करणार आहोत. आणि त्याचबरोबर रंगात रंगुनी रंग माझा वेगळा गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा, तो पाय मोकळा कसा ठेवायचा याचं खरंच इथे प्रात्यक्षिक घडलं आणि जे घडलं ते आम्ही नक्कीच आचरणात आणणार आहोत. बोलवल्याबद्दल सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 4 तसेच तळेगावच्या सर्व शाळांकडून मनापासून धन्यवाद. बरं, सकाळी किती वाजता आले होते आपण या ठिकाणी? आम्ही सकाळी 7 वाजता इथे आलेलो होतो. आणि नियोजन कसं आहे? नियोजन अतिशय उत्तम आहे. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं त्या वेळापत्रकाप्रमाणेच त्यांचं नियोजन झालं. इथे सक्षमीकरणाचे धडे प्रिया मॅडमकडून देण्यात आले. त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक इन्स्पिरेशन मिळालं की खरंच काहीतरी करता येऊ शकतं. आपण बांगड्या घेऊन घालून सुंदर दिसत नाही तर आपण असे सशक्त झाल्यानंतर जास्त सुंदर दिसतो. हे आमच्या विद्यार्थ्यांकरिता खरंच प्रेरणादायी होतं. धन्यवाद. तुझं नाव सांग बरं. माझे नाव खुशबू राजेंद्र प्रसाद सरोज. आणि शाळा कोणती आहे तुझी? सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 4. आता तुम्ही सकाळपासून भंडारी हॉस्पिटल या ठिकाणी होता, नक्की कोणता उपक्रम होता, काय सांगशील? या उपक्रमात म्हणजे आमच्या सेफ्टीसाठी शिकवलं. प्रिया मॅडमनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सेफ्टीसाठी काय करावं याविषयी अधिक माहिती दिली आणि त्यांनी स्वतःही करून दाखवलं. आम्हाला या उपक्रमात अतिशय मजा आली. ओके, तुझं नाव सांग. माझे नाव सायली सुनील रायभर. आणि कितवीला आहेस तू? मी आता 9वीमध्ये नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2मध्ये शिकत आहे. बरं, तर या ठिकाणी काय शिकवलं तुम्हाला, काय सांगशील? या ठिकाणी आम्हाला महिला सुरक्षित कशा राहू शकतात आजकालच्या समाजात चाललं आहे, त्यासाठी आपण कशा प्रकारे राहिलं पाहिजे त्यासाठी आम्हाला प्रिया मॅडमने खूप सारं चांगलं प्रशिक्षण दिलं व ते आम्हाला खूप आवडलं. ओके, थँक्यू. की त्यांनी पुढे यावं. खूप कष्ट घेतात. आली का? सो कराटे के भगवान भी इनके चाहने वाले निकले. जब तक दोबारा मिलते हैं, स्वस्थ रहो, मस्त रहो, व्यस्त रहो. मैडम प्लीज. हे जे मंचावर जेवढे मान्यवर आहेत, डॉक्टर भंडारी असतील, काका असतील किंवा इनरव्हीलचे सगळे मान्यवर आहेत. म्हणजे आपलं ट्रेनिंग झाल्यानंतर बरीच लोक आली, बरंच आपण बोललो, आपल्याला म्हणजे बरंच काही डिस्कस करता आलं. ते असे मंच असतात जिथे तुमच्यासारखे मान्यवर असतात, जिथे म्हणजे तुम्ही पोहोचू शकता लोकांपर्यंत, आमच्यासारख्या लोकांना तुम्ही पोहोचू शकता तिथपर्यंत. आणि समाजाला आपण देणं लागतो हे आपल्या सगळ्यांच्या रक्तात आहे, म्हणून आपण इथे आहोत. तर सगळ्या मान्यवरांचे खूप धन्यवाद. ऍक्च्युली तुमच्याकडून भरभरून प्रेम मिळालं मला, ज्याची मला खरंच अपेक्षा नव्हती. पण अगदी म्हणजे असं म्हणतो ना, झाला माझा दिवस, झाला सारखी लागला माझा दिवस. ओके, सो पहिले धन्यवाद या प्रेमासाठी. आणि सगळ्या मुलींना मला एकच सांगायचंय, या ज्या टेक्निक्स आहेत, मी बोलत असताना प्लीज बोलू नका. 2च मिनिटं, जास्त वेळ मी घेणार नाही.
या ज्या टेक्निक्स आहेत ना, याचा वापरायचा प्रयत्न करा. देव करो कधीच तुमच्यावर अशी वेळ येऊ नये, पण जर आली तर तुमच्यामध्ये ती ताकद पाहिजे, ती इथून असते. इथून आता ते आपण जर चुकीचं काम केलं, आपण जर काही काम नाही ऐकलं किंवा काय, आई कुठल्या रागात ओरडते आपल्याला, फुल ताकद लावून एकदम. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुमची खास मैत्रीण आहे, नाही ऐकलं तर तुम्ही त्या अग्रेशननी बोलता. समजत नाही का? डोळे बिळे मोठे असतात, श्वास बीस वाढलेला असतो, हे अग्रेशन. म्हणून मी म्हणलं स्माईल, फक्त फोटो छान दिसतो. हसत राहा, अगदी हसत राहा, कायम हसत राहा. पण म्हणजे माझी आई मला शिकवते, उंबऱ्याबाहेर जेव्हा पडतो ना आपण, ते माझ्या आईचे संस्कारच आहे. उंबऱ्याबाहेर आपण जेव्हा पडतो ना, तेव्हा मुलींना लढायला शिकवा, कारण ही आत्ता समाजाची गरज आहे. तुम्ही प्रत्येक पावलापावलाला तुम्हाला त्रास देतील. कुठे क्लासमध्ये असेल, तुमचे कॉलेजेस असतील, स्कूल्स असतील, तुमच्या मैत्रिणींचं सर्कल, एक्स्ट्रा करिक्युलमला तुम्ही कुठे जात असताल, समाजात सध्या दुर्दैवाने फार भयानक परिस्थिती आहे. आपण सगळे बघतो, सगळ्यांना लिहिता वाचता येतं, आपण न्यूज चॅनल बघतो, रोज घटना घडतात. न्यूजमध्ये तरी फार कमी गोष्टी समजतात आपल्याला, पण विचार करा की या रिअलमध्ये किती घटना घडत असतील. हे जसं आजचं आपलं एक तास 1.5 तासाचं जे ट्रेनिंग होतं, मला कधी अशी एक संधी द्या, मी कायम तुमच्या एका फोनवर अवेलेबल आहे. दीपाली मॅडम सांगतील, 2 महिन्यापासून आमचं डिस्कशन झालं या कार्यक्रमासाठी. सर मला कधीही संधी द्या, मला आवडेल माझ्या महाराष्ट्रासाठी काहीतरी मला करता येईल, आणि खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी. हा माझा मावळ, मावळ माझाच आहे ऍक्च्युली, तो मावळ रक्तात आहे. मावळ सुरक्षित करणं, माझा महाराष्ट्र सुरक्षित करणं, प्रत्येक महिला माझ्या महाराष्ट्रातली सुरक्षित असणं. मी प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत. मी आतापर्यंत जेवढे ट्रेनिंग दिलेत, सर मी इतके भयानक अवस्थेमध्ये रात्री अपरात्री मुलींना उचलून आणले. ही रिअल स्टोरी आहे. 100 पेक्षा जास्त लोकांना मी आतापर्यंत स्वतःच्या हाताने मारलं असेल, कारण परिस्थितीच तशी आली होती. काय करणार? पण अशी परिस्थिती कोणावरती येऊ नये, किंवा जर आली तर त्यावेळेला काय करता येईल, हे खूप डीप मध्ये शिकण्यासारखं आहे ऍक्च्युली. हे असं तास 1.5 तासात तरी मला जेवढं जमलं मी शिकवलं. तुमच्या अंगावर काटा येईल जेव्हा तुम्ही अशा घटना ऐकता. ही समाजाची दयनीय अवस्था आहे. आपण दुसऱ्याची स्टोरी बघितली की आपल्याला फार वाईट वाटतं, पण आपल्या शेजारी 4 घरं सोडून जर अशी घटना घडली ना, तर आपण ते असतं ना, एकाला हार्ट अटॅक आला की अख्खी गल्ली पळायला सुरुवात करते. पळा, हार्ट अटॅक नाही आला पाहिजे, बाबा याला आला तर मला येऊ शकतो. पण दुर्दैवाने ही रियालिटी आहे. मी ज्या केरळमधून शिकून आले सर, त्या केरळमध्ये प्रत्येक महिला काय कोण नादायला लागेल, वाघिणी म्हणून असे घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेरच त्या अटायरच त्यांचं तसं असतं. तुमच्या आवाजात दम पाहिजे. मी आता मगाशी मी मॅमशी डिस्कस केलं, तुम्हाला पहिल्यांदा कोणी जर त्रास दिला ना, तुम्ही जर शांत बसून ऐकला ना, तर खूप मोठी घटना घडेल ज्याचे जबाबदार तुम्ही असता. पहिली घटना घडली की तुम्हाला कळलं पाहिजे, बा माझ्या आईला मी जाऊन सांगितलं पाहिजे, माझ्या वडिलांना. पण सर सिच्युएशन अशा पण आल्या की जिथं घटना घडली, भाऊ तुमचा किती स्ट्रॉंग असू दे, तुमचे आई वडील किती स्ट्रॉंग असू दे, बॉस वेळ आली तर कोण येत नाही, ते पोहोचेपर्यंत घटना घडलेली असते. मग तुम्ही कधी शिकणार? आणि दुसऱ्यासाठी नंतर, आधी स्वतःसाठी शिका. आणि ज्या वेळेला तुमच्या डोक्यात येईल ना, आपण मुलीला सांगतो हे कपडे घालू नको, असं करू नको, तसं करू नको, लिपस्टिक लावू नकोस, लोक बघतील, ओढणी नीट कर. हे जेव्हा सगळं शिकवतो ना, आपण तिला महागातला ड्रेस घेतो वाढदिवसाला, आपण सणावाराला खर्च करतो, थोडंसं शिक्षणावरती पण खर्च करा. या पद्धतीचं शिक्षण, स्वसंरक्षण. ज्या वेळेला तुम्हाला याचं महत्व कळेल ना, तुमच्या सराउंडिंग मधली 4 लोक कॉन्फिडंट असतील तुमच्यावरती, बस नाही आमची संगत चांगली, संगत खूप मॅटर करते. त्यामुळे प्लीज जे शिकवलं त्याची प्रॅक्टिस करा. जे चीन लॉक मी शिकवलं त्याची प्रॅक्टिस करा. वयस्कर जी लोक असतील, सिनियर सिटीजन, मी आतापर्यंत वकिलांना ट्रेन केले सर, मी जज लोकांना ट्रेन केले, मी डॉक्टरांना ट्रेन केले, मी पोलिसांना ट्रेन केले. मी आता कॅबिनेट मिनिस्टर साहेबांना भेटले होते, भरत गोगावले साहेबांना.
याच संदर्भात मी बोलले होते की महाराष्ट्रातली प्रत्येक महिला हिला स्वसंरक्षण आलंच पाहिजे. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही फक्त सांगा तुम्हाला कुठे जायचं, आमचा अख्खा ताफा आम्ही पाठवतो तुमच्यासोबत. बस काय पाहिजे, कुठले 4 पैसे घेऊन कार्यक्रमाला जाणाऱ्यांपैकी आम्ही नाहीये. हे माझं आहे, इथे मला जायचंय आणि हे माझं कर्तव्य आहे. बस मी ज्या पोट तिडकीने तुम्हाला सांगते ना, तुम्ही पण तेवढंच सिरियसली हे घ्या. रोज स्वतःला, जसं सरांनी सांगितलं, प्राणायाम करा. रोज स्वतःला 1 तासाचा वेळ द्या, चालायला जा. शरीर आहे तर सगळं आहे. हेल्थ आहे तर वेल्थ आहे, आणि हेल्थ नाही तर वेल्थ पण नाही. ओके, धन्यवाद सगळ्यांना. परत एकदा सगळ्या मान्यवरांना ही संधी दिल्याबद्दल. पुन्हा लवकरच भेटू आपण. धन्यवाद.